आमचा मित्र होता सखाराम परांजपे. काय होता तो? सखाराम परांजपे. त्याने म्हटलं लग्नाला चला. लग्नाला गेलो. एक तर बामण लग्नाला बोलवत नाही सर, आणि बोलावलं तर पत्रिकेवर लिहितात फक्त दोघांनीच यायचं. एकदा काय झालं गंमत सांगतो. मी एका मित्राकडे गेलो. ब्राह्मण मित्र होता. बसलो. त्याला म्हटलं, तो म्हणाला की मी चहा घेऊन येतो, आणि गेला आतमध्ये. म्हटलं 5 मिनिट झाली, 10 मिनिट झाली, 15 मिनिट झाली. हा 15 मिनिटानंतर आला आणि मी आलो चला. म्हणजे कुठं? म्हणजे चहा घ्यायला. अरे मी चहा घेऊन येतो असं म्हणालो, आपण नाही. असं का म्हणा? असो. तर मी काही जे बडबड केली हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा, मी आल्याबरोबर तुम्ही माझा सन्मान केला, माझा जयघोष केला, केला की नाही? माझा लग्नाच्या मिरवणुकीत अपमान झाला. आणि आज 150 वर्षानंतर तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र सगळ्यांनी ज्योतिबा फुले आल्याबरोबर त्यांचा जय जयकार केला. समजा मी जर त्या लग्नात अपमान झाल्यानंतरही तिथंच धुडबड करत राहिलो असतो, तर आज जर तुम्ही माझा सन्मान केला पुढं टाकून, तो केला असता का? नाही. मला राग आला ताई, मला राग आला. आणि राग आला. मी घरी आलो, कार पाण्यानं आंघोळ केली, पण तरी माझा राग जात नव्हता. माझ्या नसा नसा, रोमा रोमात, रक्ता रक्तात एकच प्रश्न, तू आमच्या देवा ब्राह्मणांच्या लग्नात आलास आणि आमचा धर्म वाटला. मला झोप आली नाही. त्या लग्नामध्ये घोडा होता. म्हणजे पहा, या ब्राह्मणांना लग्नात घोडा चालतो पण माणूस चालत नाही. हे सर्व विचार माझ्या डोक्यामध्ये असे घुमत होते, फिरत होते. आणि अचानक रात्री मला समजलं की हा जो आपल्या तेली, माळी, कुणबी आणि मराठा आणि सगळे 12 बलुतेदार बहुजन सर्वांचा जो अपमान होतो आहे, तो का होतो आहे? आपल्याला ज्ञान नाही, आणि ज्ञान नाही म्हणून प्रतिष्ठा नाही, सन्मान नाही. पण मी आल्याबरोबर ब्राह्मणांना काही म्हणतोय, पण मी ब्राह्मणांच्या विरोधक आहे का? नाही. माझे अनेक मित्र ब्राह्मण होते. सखाराम परांजपे, मुरुबा वाळवे, असे अनेक मित्र माझे ब्राह्मण होते. पहिली शाळा काढली तेव्हा भिडेंनी 100 रुपये वर्गणी दिली, आणि वरून त्यांनी त्यांचं घर पण दिलं खेडेवाड्यामध्ये. दिलं की नाही? मग सगळी ब्राह्मण वाईट असतात का? काही काही एखादा तो सगळीकडेच असतो, आपल्यामध्ये सगळ्याकडे असतो. तर आणि आम्ही आमच्या अखंडात म्हटलेलं आहे, धर्म भेद मानवा नसावे, धर्म भेद मानवा नसावे, सत्याने लढावे ईशासाठी. ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी, धरावे पोटूशी बंधुपरी. निर्मिकाचा धर्म एक, मग भांडणे अनेक कशास. सर, आमचे पुन्हा एक मित्र होते, विष्णू शास्त्री चिपळूणकर. आता ते आम्हाला मित्र म्हणायचे, पण मागून ते म्हणायचे, ज्या ज्योत्याचे उच्चार स्पष्ट नाही त्याचे शैक्षणिक कार्य हडपसर ते बामुरड्याच्या पलीकडे जाणारच नाही. आज 150 वर्षानंतर
विष्णू शास्त्री चिपळूणकरांना कोण ओळखतं आणि तुमच्या ज्योतिबाला अख्ख्या जगात ओळखतात ते. हो. तर तर माझ्या लक्षात आलं की आपल्याला ज्ञान नाही, म्हणून आपण सर्वांना ज्ञान दिलं पाहिजे आणि ते शिकवलं पाहिजे. आणि मग माझ्या लक्षात आलं की सर्वात पहिल्यांदा मला कळलं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धारी. सांगता येत नाही हो. मागे त्या शिवाजी कॉलेजला गेलो होतो, त्यांना म्हटलं जिच्या हाती पाळण्याची दोरी सांगता येत नव्हतं, आणि तेच त्यांना म्हटलं शांताबाई, सगळी सुरू झाली. पण आम्ही त्याच्यावर गाणं सोडलं, अटक मटक चटक भटाच्या शेडीला धरून आपट शांताबाई. तर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं आम्ही ठरवलं. आणि म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकवायचं ते बायकोला शिकवायचं. माझ्या बायकोचं नाव सावित्री. मी बाजारात गेलो आणि पाटी आणली आणि माझी सासू घरी भाकरी करत होती. चुलीवरची भाकरी, असं त्याला पाणी लावायचं, टाकायचं तव्यावर आणि खाऊन खरपूस सुरू. कुणाला पाणी सुटलं की नाही? हो. तर ह्या भाकरी, ह्या साऊच्या हातच्या भाकरी खाऊन आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या आखाड्यात जाऊन आम्ही ह्या मनुवाद्यांना आणि प्रस्थापितांना शिव दिलाय. तर तिनं पाठी बघितली, तिला पाठी दाखवली आणि ते पाठी बघितली, तिनं भाकर टाकली आणि तिचा हात चढला. हो शेठजी, हा गोल तावा आणायचा सोडून हा चौकोनी तावा कशाला आणला? अडाणी होती हो. तिला चौकोनी तावा आणि पाटीला फरक समजायचा होता. पण लक्षात घ्या, ह्या सावित्रीनं जेव्हा पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे जेव्हा भाषण देत होती, तेव्हा तिचं इंग्रजीमध्ये भाषांतर सावित्रीबाई फुले करत होती. आणि मुक्ता साळवे शाळेतली पहिली विद्यार्थिनी ही सांगत होती इंग्रजांना की आम्ही तुमच्याच जातीचे, आम्ही तुमच्याच धर्माचे असूनही आम्हाला शिक्षण का नाही? आम्हा स्त्रियांना तुम्ही शिक्षण का देत नाही? दयाळू इंग्रज सरकार आले, त्यांनी आम्हाला शिक्षण अधिकार दिला आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी आम्हाला शिकवलं. आम्हाला चॉकलेट नको, आम्हाला खाऊ नको, आम्हाला पुस्तकं द्या. पुस्तकांची मागणी करणारी माझी मुक्ता होती. मुक्ता साळवेसाठी एकदा जोरदार टाळ्या. तिने पाठी बघितली, म्हटलं साऊ, अगं हा तावा नाहीये, ही पाटी आहे आणि मी तुला ह्या पाटीवर शिकवणार आहे. नको साऊ, बायांनी अक्षर शिकली की त्याच्या अळ्या होतात आणि त्या धण्याच्या अन्न पोटात जातात आणि धणी मरतो. म्हटलं साहू, हे ह्या सगळ्या गप्पाळ गोष्टी आहे. या भटब्राह्मणांनी तुम्ही बायांनी शिकू नये म्हणून तुम्हाला असं सांगितलेलं आहे. तू शिकवशील ना साहू? शिकवशील ना? आणि साहूला मी शिकवलं. अ म्हणजे अन्यायाला प्रतिकार, ब म्हणजे बडव्यांचा नायनाट आणि क म्हणजे कर्मकांडाला मुठ माती.
ए फॉर अन्यायाला ऍपल, ए फॉर ताई, ए फॉर असा आहे सर. म्हणून सर संविधानाची गरज आहे. बोललं पाहिजे. जगात बोलण्याचा अधिकार पहिल्यांदा भारतीयांना मिळाला आणि तो दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. एक गुरु आपल्या चेल्याचं नाव घेतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलण्याचा अधिकार दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे टाळ्या झाल्या. ए फॉर असं आहे ना सर. ए फॉर अण्णाभाऊ साठेने सांगितलंय, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. घे भिनीवरती गाव सांगून गेले मला भीमराव. अरे ऍपल कधी आला? ए फॉर ऍपल कधी आणणार, कधी खाणार आणि आपल्याला परवडणार का? गरीबाच्या पोराला ऍपल, ऍपल, ए फॉर ऍपल. आता ए फॉर ऍपल नाही तर ए फॉर आंबेडकर म्हणायला शिकलं पाहिजे. ए फॉर आंबेडकर, ए फॉर आंबेडकर, सगळ्यांनी म्हणा ए फॉर आंबेडकर, ए फॉर आंबेडकर, ए फॉर आंबेडकर. आवाज कमी आला सगळ्यांचा आवाज. ए फॉर आंबेडकर, ए फॉर आंबेडकर, ए फॉर आंबेडकर, ए फॉर आंबेडकर. आणि ए फॉर म्हणता म्हणता ए फॉर अण्णाभाऊ साठे म्हणालाही शिकला. 1.5 दिवस, फक्त 1.5 दिवस अण्णाभाऊ साठे शाळेत गेले आणि आज माझ्या अण्णाभाऊवर लोक PhD करतायत. आणि डी फॉर डॉक्टर, डी फॉर मोठा आवाज मोठा आला पाहिजे, कारण तुम्हाला अधिकार दिलाय. आज संविधानाने दिलाय ना अधिकार, मोठा आवाज आला पाहिजे. ए डी फॉर क्या बात आहे. आणि डी आणि सी फॉर क्या बात आहे. सी फॉर छत्रपती शिवाजी, सी फॉर छत्रपती, सी फॉर छत्रपती, कुळवाई भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि ती म्हणता म्हणता डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर दाभोळकर सर काय काम करायचे? अंधश्रद्धाचं काम करायचे. करायचे की नाही? करायचे ना. दाभोळकर सरांना कशाने मारलं? बंद केले. आता अंधश्रद्धा जे विरोध करतात, जे समर्थन करतात, मग त्यांना एवढा त्यांचा विश्वास आहे तर त्यांनी फुटाटी करायची, अशी मूठ मारायची, करणी करायचं आणि मी फटाके डम डम डून गेली 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 मेला. बंदुकीच्या गोळीनं कशाला मारायचं? करणी करायची. डी फॉर डॉक्टर दाभोळकर म्हणा, ए फॉर अण्णाभाऊ साठे म्हणा, ए फॉर आंबेडकर म्हणा. आणि अशी बाराखडी ही माझ्या साऊला शिकवली. आणि माझी साऊ अ म्हणजे अन्यायाला प्रतिकार, ब म्हणजे बडव्यांचा नायना, क म्हणजे कर्म कांडाला मुठ मातीच. आणि मग माझ्या साऊला विचारलं, साऊ गोल तवा चांगला की चौकोनी तवा चांगला? चौकोनी. ती म्हणाली, सेठजी गोल तव्यामुळे भाकरी निघते, भाजून निघते, पण चौकोनी तव्यामुळे मनुष्यवाद्यांची चौकटच उद्ध्वस्त होईल. शिक्षण घेतल्याबरोबर सावित्रीबाईच्या विचारामध्ये. आणि मग माझी सावित्री नॉर्मल स्कूलची पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तर पहिल्या क्रमांकानं पास झाली आणि ही भारतातील पहिली शिक्षिका आया बायांना शिकवायसाठी तयार झाली. सौ सकाळी उठली,
माझ्या पाया पडली, दादांच्या पाया पडली आणि मला म्हणाली, शेठजी. मला ती शेठजी म्हणायची आणि मी तिला अहोजाव म्हणायचो. आम्ही दोघंही एकमेकांना आदराने बोलायचो. आज काय म्हणतात, सतीश चहा झाला का रे? अरे बापरे. आज आणि बघ पुढे गणेश. ठीक आहे, समानता, पण एकमेकांचा आदर करा, सन्मान करा. तर माझ्या पाया पडली, दादांच्या पाया पडली आणि मला म्हणाली, शेठजी मला नवीन पाटी पाहिजे, मला नवीन पुस्तक पाहिजे, मला नवीन साडी पाहिजे. तिला नवीन साडी घातली, पाटी पुस्तक लगेच घेतलं मित्रांनो. आणि ही भारतातील पहिली शिक्षिका आया बायांना शिकवायसाठी घराबाहेर पडली. घराबाहेर निघाली. लोकांनी तिला दगड मारले बरोबर. एका बाईने असं शेणा मातीचं पाणी घेतलं आणि साऊच्या अंगावर फेकलं आणि साऊची साडी पुस्तकं सगळे भरून गेली.